लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। पहा, लाडक्या बहिणींना आता मार्च एप्रिलचा हप्ता 3,000 रुपये खात्यात जमा झालेला आहे, बरोबर। आता मे महिन्याचा हप्ता कोणाला येणार, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार का, त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा मला मार्च आणि एप्रिलचा हप्ता कोणाकोणाला आला आहे, पटकन कमेंट्स करा, कारण त्याच्यावरतीच मी पुढे तुम्हाला सगळं सांगणार आहे। पटापटा कमेंट्स करा, मार्चचा हप्ता कोणाकोणाला आला आहे, किती रुपये आला आहे, फेब्रुवारीचा हप्ता कोणाला आला आहे, KYC कोणाकोणाची झाली आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक खातं कोणतं आहे, हे पटापटा कमेंट्स करा। बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मलासुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तर देता येणार नाहीत आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत ही करता येणार नाही। आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की मे महिन्याचा हप्ता कधी येणार आहे, तारीख जवळपास आलेली आहे आणि तो नेमका हप्ता कोणाला मिळणार आहे हे सुद्धा आपण ह्या महिन्यामध्ये पाहणार आहोत, ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती मिळणार आहे। पुढचा कुठलाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, कोणाचाही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कमेंट्स करायचं आहे पटापट, आणि व्हॉट्सअपला हा व्हिडिओ शेअर करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, ही अपडेट आलेली आहे, आत्ताच जस्ट अपडेट आलेली आहे। त्यामुळं मे महिन्याचा हप्ता कोणाला आहे त्याच्या अगोदर आपण बघूयात की आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा अजूनही वाटप सुरू आहे का। तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, मार्च आणि एप्रिल हप्त्याचं जवळपास 95% वितरण हे झालेलं आहे। 5% वितरण जे राहिलेलं आहे त्याची खूप कमी शक्यता आहे आज वाटप होण्याची, अन्यथा आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता बंद झालेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आता त्याची वाट कुणीही पाहू नये, मी सरळ तुम्हाला सांगतोय। आज शक्यता खूप कमी आहे, आला तर आला, नाही तर मार्च आणि एप्रिलचा आता आज एंड होणार आहे। आता हप्ते वितरण मार्च एप्रिलचे बंद होणार आहेत। आज फायनल आला तर आला, नाही तर सोडून द्यायचं, त्यात काही प्रश्न नाही। आता तर तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की मार्च एप्रिलचा हप्ता येऊ शकतो का, तर खूप कमी शक्यता आहे, आला तर येऊ शकतो, नाही तर संपला आहे, आज वितरण संपलेलं आहे, हे समजून घ्यायचं आहे तुम्ही। पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं। आता तुमचा लगेच दुसरा प्रश्न असेल, मग मार्च एप्रिलचा ज्याला हप्ता मिळाला नाही त्याचं काय, त्याला कधी हप्ता मिळणार का, हप्ता मिळणारच नाही, मग त्याचं नाव यादीत आहे का, मग त्याला पुढे काय होणार, मग मे महिन्याचा हप्ता त्याला मिळणार का। बरं, मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी मग काय करावं लागेल, जर मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नसेल तर आपण हेच सगळं डिटेलमध्ये माहिती यामध्ये पाहणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं शक्यता काय आहे बघा, तुम्हाला जर मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल तरी खूप चिंतेची बाब आहे, होय, कारण त्याच्यामध्ये जर सरळ असं असू शकतं की तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीतून बाहेर काढलं गेलेलं आहे, आणि त्याचं मी कारणंसुद्धा पुढे तुम्हाला सांगतो आहे डिटेलमध्ये, जे कारणं पुढे आलेले आहेत की कशामुळे बाहेर काढलं गेलेलं आहे, काय आहे। तर ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांना जर असं वाटत असेल की आपल्याला मे महिन्याचा हप्ता मिळायला पाहिजे, तर तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत हे लक्षात घ्या। जर तुम्ही हे गोष्टी केल्या नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद झाला हे समजून घ्या तुम्ही, आणि तुम्हाला इथून पुढे कुठलाही महिन्याचा हप्ता येणार नाही। तर मार्च आणि एप्रिलमध्ये जर हप्ता तुम्हाला आला असेल, पहिली गोष्ट तर तुम्हाला मेचा हप्ता येणार आहे, हे तुम्हाला आधी सांगतो। जर मार्च एप्रिलचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला काय करायचं बघा, त्याच्या मागचे कारण आहेत कागदपत्रांची तपासणी। सरळ मी तुम्हाला सांगतो, कागदपत्रांची तपासणी सुरू आहे, अर्ज पडताळणी सुरू आहे। आता भरपूर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, मी जे सांगितलं त्यांना करायला मागच्या 8 दिवसाखाली त्यांनी ते केलं आणि त्यांना पैसेसुद्धा मिळाले। त्यासाठी मी सांगत असतो व्हिडिओ संपूर्ण पहा, मी व्हिडिओ संपूर्णमध्ये सगळं सांगत असतो नेमकं काय करायचं असतं ते। तर कागदपत्रांची तपासणी केली जाते, त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड चेक केलं जातं, तुमचं बँकेचं तुमचं काय आहे ते चेक केलं जातं, सगळं तुमचं बँकेचं खातं कुठल्या बँकेत आहे किंवा सगळा ते कुठून डेटा घेतला जातो की किती बँकेत तुमची देवाणघेवाण असते वगैरे, RTOकडून डेटा घेतला जातो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं तुमचा डेटा घेतला जातो, इतर योजनांचे जे खाते त्यांच्याकडून डेटा घेतला जातो। तर ह्या सगळ्यांच्या ह्याच्यावरून ठरवलं जातं की तुम्हाला ह्या योजनेत ठेवायचं की नाही। आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की जे नियमावली आहे ते आता सगळ्यांना पाठ झालेली आहे, तरी पण थोडक्यात सांगतो, 2.5 लाख उत्पन्न, इन्कम टॅक्स, RTO, घरात 4 चाकी वाहन किंवा इतर कुठल्या योजनांचा लाभ किंवा सरकारी नोकरीला लागणं। तर मार्च एप्रिलमध्ये झालं आहे असं की तुम्हाला माहिती आहे खूप मध्ये गॅप होता 2 हप्त्यांचा, मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र आला, त्यामुळं
फेब्रुवारीनंतर मार्च हप्त्यासाठी खूप मोठा गॅप होता. त्यावेळेस अंगणवाडी सेविकांनी घरी घरी जाऊन किंवा तुमच्या घरी न येता सुद्धा हे सगळ्या डिपार्टमेंटकडून त्यांना डेटा गेला होता. त्या डेटाच्या आधारे त्यांनी व्हेरिफिकेशन केलेलं आहे, पडताळणी केलेली आहे आणि जे जे ह्या नियमात बसतील त्यांचंच नाव लाभार्थी यादीमध्ये टाकलेलं आहे, पात्र लाभार्थी यादीमध्ये. त्यामुळं ज्यांचं नाव बाद केलं गेलं त्यांनाच पैसे मिळाले नाही मिळाले, ज्यांचं पात्र होतं त्यांनाच 3,000 रुपये मिळाले, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यात अजून एक मुख्य कारण आहे ती म्हणजे EKYC. ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली होती आणि EKYC ज्यांची झाली होती त्यांनाच पैसे मिळाले आहेत. बघा, EKYC करणं आणि EKYC झालेली असणे यात फरक आहे. कारण EKYC फक्त केली आणि तिथं फेल झाली तर काय फायदा नाही. EKYC सक्सेसफुल व्हायला पाहिजे होती, तरच तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये येणार आहे. समजलं? आता तुम्हाला करायचं आहे काय, तर तुम्हाला आता एक फॉर्म भरायचा आहे पटकन. मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर पहिल्यांदा हे काम करायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे ज्याचं नाव आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत फॉर्म आहे. तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. तो तुम्हाला फॉर्म अंगणवाडी सेविकामध्ये कडून मिळेल किंवा लाडकी महिला व बालविकास सेवकांसुद्धा जाऊन तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला हप्ते चालू करून पाहिजे असतील तर तो फॉर्म भरण्याशिवाय तुम्हाला कुठलाही पर्याय नाही. त्याच्यामध्ये काय असतं असं म्हणतो, त्या फॉर्ममध्ये असं लिहिलेलं असतं की मी सर्व नियमांमध्ये बसत आहे. माझ्या घरी कुणीही 4 चाकी नाही आहे, कुणीही सरकारी योजनेला नाही, सरकारी जॉबला नाही आहे, कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेत नाही आहे, तर कृपया करून माझा अर्ज पुन्हा एकदा पडताळणीसाठी गृहीत धरा आणि मला पुन्हा एकदा लाभ मिळण्यासाठी मदत करा. तर अशा प्रकारचा हा फॉर्म असतो. त्यात मजकूर लिहिलेला असतो. तुम्हाला काय करायची गरज नाही. फक्त तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा आहे, तुमचा आधार कार्डची झेरॉक्स जोडायची आहे, मोबाईल नंबर. आता तुम्हाला मला फॉर्म कसा दिसतो दाखव दादा, तर तुम्हाला मी आता फॉर्म दाखवतो. बघा, हा जो फॉर्म आहे हा फॉर्म असा दिसतो, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत. ह्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे डेटा. बघा, मी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्जाचा क्रमांक वगैरे वगैरे, तुमचं नाव, तुम्ही कुठं राहताय, जिल्हा वगैरे, आधार कार्ड झेरॉक्स वगैरे काय काय आपला विश्वास सही करायचे. हा एक हा जो आहे हा फॉर्म आहे तो एका पर्टिक्युलर जिल्ह्याचा आहे. तर तुमच्या जिल्ह्याचा तुमचा फॉर्म असेल सेपरेट. ओके, तर तुम्हाला तो तुमच्या इथं भेटून जाईल. तो बघा, किंवा वहीच्या पानातसुद्धा तुमचं नाव वगैरे जिल्हा टाकून तुम्ही देऊ शकता. ज्या लाडक्या बहिणींना हा फॉर्म देऊन नाव पात्र लाभार्थी देईन त्यांनाच मेचा हप्ता मिळणार आहे. आणि मेच्या हप्त्यामध्ये तुम्ही म्हणाल मग मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला नाही तो पण मिळणार का? नाही, फक्त मेचा हप्ता मिळणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलं. आता मे महिन्याचा हप्ता कधी येणार, तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यात 8 ते 10 तारखेपर्यंत हे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. जून महिन्याच्या पहिल्या 8 ते 10 तारखेला मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट्स करा पटापटा, कोणाला किती पैसे मिळत काय आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.